हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे अष्टमी आणि आज आपण जाणार आहे नाशिकच्या ग्रामदेवता पोपडा देवीला। ही देवी जी आहे तिचं विशेष म्हणजे ती अष्टमीच्या पहिल्या रात्री ती अवतरते, सप्तमीच्या रात्री ती भिंतीतून अवतरते आणि अष्टमीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत ती असते। म्हणून आज आम्ही तिथे दर्शनाला जाणार आहोत। तर तिथे गेल्यानंतर आपण त्याची थोडी आख्यायिका जाणूनच घेणार आहोत। तर चला मग आपण जाऊया आज नाशिकच्या पोपडा देवीला। नमस्कार। हे पोपडा देवी हे जुन्या नाशिक परिसरातलं ग्रामदैवत आहे। अष्टमीचा उत्सव हा फक्त 12 तासासाठी इथं साजरा केला जातो। सावकार नामक देवी भक्त हे सप्तशृंगीचे नितांत भक्त होते, ज्यांची सप्तशृंगी गडावरती ते इथून पायी जायचे आणि जसं वय वाढल्यानंतर त्यांना देवीने त्यांच्या घरातच असण्याचा दृष्टांत दिला आणि घरातला हा जो भिंतीचा पोपडा आहे तो पाडून त्यावेळी देवीने तिचं अस्तित्व सिद्ध केलं होतं। तेव्हापासून हा अष्टमीचा रात्री 12 ते दुपारी 12 असा उत्सव साजरा होतो आणि समस्त जुने नाशिकचे जे ग्रामस्थ आहेत, मूळ ग्रामस्थ, तर हे आवर्जून इथं दरवर्षी दर्शनाला येतात आणि तुम्ही गर्दी पाहत आहात। रात्री देवीची षोडशोपचारी पूजा होते, देवीची स्थापना होते आणि आता दुपारी 12 वाजता उत्तर पूजा होऊन देवीवरती अक्षता टाकून देवीला पुढच्या वर्षी परत येण्याचं आमंत्रण दिलं। धन्यवाद। माझे नाव अभिमन्यू पवार। जुन्या नाशिकची ग्रामदैवत पोपडा देवी माता हिचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे आम्ही जनता मित्र मंडळ, लष्करी शोभा ग्रुप व जुने नाशिकतील सर्व नागरिक अतिशय उत्साहाने व आनंदाने या देवीचा उत्सव साजरा करतो। या देवीचा उत्सव हा 7व्या माळीला रात्री 12 वाजेपर्यंत असते। एक ब्राह्मणांना रात्री देवीने साक्षात्कार केला व पोपडा पाडून दर्शन दिले। त्यानंतर ही प्रथा आजही चालू आहे। 7व्या माळीला रात्री 12 वाजता ही देवी येते व 8व्या माळीला दुपारी 12 वाजेपर्यंत देवीचं दर्शन करता येतं। तरी ही भक्तांना पावणारी देवी लोक इथे आनंदाने खण नारळाने ओटी भरतात व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात।
त्याचप्रमाणे याही वर्षी इथे तो उत्सव साजरा करण्यात आला व अतिशय प्रचंड गर्दी झाली. त्या भाविकांनी दर्शन घेतले. ही ग्रामदैवत जुन्या नाशकाची असून या दर्शनासाठी भाविक कुठून कुठून येत राहतात. चला श्री पोपडादेवी माते की जय.